विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा स्वातंत्र्याची परिपूर्ती हा घटक अभ्यासणार आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्याची परिपूर्ती हा जो घटक आहे आपल्या सर्वांना माहित आहे की भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. पण भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, पण त्यातला काही भाग असा होता की ज्याला आणखी पूर्णतः स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं आणि 15 ऑगस्ट 1947 नंतर सुद्धा काही भाग भारतातला काही भाग हा पारतंत्र्यात होता. कोणकोणता भाग असेल की उदाहरणामध्ये हैदराबाद संस्थान असेल, गुजरात सौराष्ट्र मधलं जुनागड संस्थान असेल, किंवा जम्मू काश्मीर ज्याला आपण म्हणतो काश्मीरचं संस्थान असेल. आणि असे जवळजवळ हे मोठे संस्थान झाले, पण असे जवळजवळ 650 संस्थान होते की जे आणखी 15 ऑगस्ट 1947 च्या वेळेस ती पारतंत्र्यात होती. मग ही पारतंत्र्यात का राहिली असेल, याच्या मागची कोणती कारणे असतील लक्षात. आणि म्हणून ही पारतंत्र्यात राहिल्यानंतर सुद्धा संघर्ष ती स्वातंत्र्य मिळावं यासाठी कोणकोणत्या लोकांनी प्रयत्न केले असतील लक्षात. आणि हे पारतंत्र्य करत असताना त्या काळातील जे काही नेते होते, मग हैदराबाद संस्थानातील नेते असतील, जुनागड संस्थानातील नेते असतील, किंवा अगदी गोवा सुद्धा खूप उशिरा पोर्तुगीजाच्या तावडीतून तो हे झालेला आहे, किंवा जम्मू काश्मीर वगैरे, की त्यांच्यापुढे काय हेतू होता, कशासाठी ही लोक प्रेरित झालेली होती, या सगळ्यांचा विचार आपण आजच्या या पाठामध्ये बघणार आहोत. मला सांगा, हैदराबादचं जे संस्थान होतं ते संस्थानाचा प्रमुख कोण होता सांगा. निजाम हा संस्थानाचा तो प्रमुख होता. त्या निजाम बघा, परिस्थिती तिन्ही ठिकाणची बघा, उदाहरणामध्ये बघा, म्हणजे जवळपास म्हणजे आपल्या मागे पुढे असू शकते, पण जवळपास 350 होते. यातले प्रमुख जे 3 संस्थान होते, त्यातले प्रमुख संस्थान होते एक मागाशी सांगितल्याप्रमाणे हे 3 प्रमुख बेसिक मोठे संस्थान भारतामध्ये होते. आता याची गंमत काय बघा, हैदराबादचा हा निजाम हा मुस्लिम होता, आपल्या सर्वांना माहित आहे. पण तिथली जी आम जनता होती, सगळ्यात जास्त जर जनता कुठली असेल तर ते हिंदू. लक्षात. जुनागडचं सुद्धा तसंच आहे. जुनागडचा हा नवाब होता, हा मुस्लिम तिथला नवाब होता, पण तिथली बहुसंख्य जनता जी आहे ते हिंदू. पण जम्मू काश्मीरचं मात्र वेगळं होतं. तिथला प्रमुख कोण होता संस्थानाचा? राजा हरिसिंग. म्हणजे राजा हा हिंदू होता, पण तिथली बहुसंख्य जनता ही मुस्लिम. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती त्या संस्थानाची होती. पण आज आपण फक्त
हैदराबाद संस्थान जे आहे ते हैदराबाद संस्थान भारतात का विलीन झालं, त्याच्या मागची कारणं कोणकोणती आहेत ते आपण त्यामध्ये बघणार. किंवा हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्या हैदराबाद संस्थानांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी कोणकोणत्या नेत्यांनी प्रयत्न केले आणि त्यासाठी त्यांना यश कसं आलं, केंद्रातून रसद पुरवठा त्यांना कसा मिळाला आणि इतर कुठलं आंदोलन उभा राहिलं, या सगळ्यांचा अभ्यास आपण आजच्या तासातून आजच्या पाठातून आपण करणार आहोत. आता हे बघण्या अगोदर मला सांगा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण, त्यांचं नाव सांगायचंय तुम्हाला. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? हा तुम्ही सांगा बरं. तुम्ही हा हा बरं बा हा सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. तुम्ही म्हणाल बरेच गृहमंत्री कुठून आले, बसा खाली. कारण भारत स्वतंत्र झाला होता, पण भारतातील काही आपले बांधव आणखी, भले ते भारतीय लोक असतील राजे, पण त्या पारतंत्र्यातच होते. तेव्हा त्यांनी एक स्कीम चालू केली. त्या स्कीमचं नाव आहे सामीलनामा. इथं मी दाखवतो तुम्हाला. एक त्यांनी सामीलनामा जाहीर केला की जे 350 संस्थान होते त्या संस्थानामध्ये ज्यांना स्वइच्छेनं भारतात सहभागी व्हायचं आहे त्याने बिनधास्त तुम्ही भारतामध्ये सहभागी होऊ शकता. त्यातले जवळपास 350 पैकी जवळपास 356 जे संस्थान होते ते छोटे छोटे संस्थान होते, ते भारतामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळी याच्यातून प्रेरित होऊन त्यांनी भारतामध्ये सामील झाले. पण 3 संस्थान असे होते की त्यांनी भारतात सहजासहजी सामील होण्यासाठी काय केला, नकार दिला. आणि त्यातलं म्हणजे जुनागडचा नवाब सुद्धा, त्यांना सुद्धा पाकिस्तानमध्ये सहभागी व्हायचं होतं. आणि काश्मीरचं जे हे होते ते काश्मीरचे जे राजा हरिसिंग होते त्यांना तटस्थ राहायचं होतं, ना पाकिस्तान ना भारत आमचं स्वतंत्र देश असेल किंवा असा दर्जा मिळण्यासाठी ते प्रयत्न करत होते. तर हैदराबादचा निजाम मात्र पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला होता. म्हणजे भूभाग हा कोणाचा होता, भूभाग हा भारताचा होता. पण ह्या 2 संस्थानांना मात्र विशेषतः जुनागडचा नवाब आणि हैदराबादचा निजाम यांना मात्र पाकिस्तानमध्ये त्या देशामध्ये त्यांना हे व्हायचे होते. आणि अशा वेळेस एक आपल्याला मुत्सदी, एक कणखर नेतृत्व ज्याला आपण म्हणतो, असे सरदार वल्लभभाई पटेल यांची जी नीती होती, जी मुत्सदीपणा होता, तो मुत्सदीपणा आपल्या कामाला आलेला त्यामध्ये दिसतोय. आणि म्हणून त्यांनी एक सामीलनामा जाहीर केला. आणि त्या सामीलनाम्याला ह्या दोघांनी, जुनागड आणि हैदराबाद यांनी प्रतिसाद दिलेला नाही. आणि मग काय होतं, तर त्यांनी त्या सामीलनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की ज्यांना इकडे यायचं याच इकडं, पण ह्या दोघांनी प्रतिसाद दिला. ते बघण्या अगोदर जो हैदराबादचं संस्थान होतं, त्या हैदराबादचं संस्थान जे आहे ते कुठल्या ह्याच्यामध्ये होतं ते आपण बघूया. कोणकोणत्या कुठल्या प्रदेशामध्ये होतं ते बघा. हा जो रेड कलरचा जो हे दिसतोय आपल्याला, की ज्याच्यामध्ये गमत बघा, काही त्याच्यामध्ये कन्नड म्हणजे आजचा कर्नाटक ज्याला आपण म्हणूया, कन्नड प्रांत सुद्धा होता. त्यामध्ये काही तेलुगू भाषिक लोक पण होते, त्यामध्ये काही मराठी भाषिक म्हणजे आत्ताच नांदेड, उस्मानाबाद म्हणजे मराठवाडा सगळाच ज्याला आपण म्हणूया, तो मराठवाडा पूर्ण. आणि उस्मानाबादचा जो भाग आहे, जो थोडा कर्नाटकला लागून जो भाग आहे तो आहे तेलंगणाचा भाग. म्हणजे भाषा सुद्धा तिन्ही याची एक नव्हती. याच्यामध्ये दिसतं आपल्याला गुलबर्गा, बिदर, इकडे वरी नांदेड दिसतंय. आणि हा या शेजारून असलेला आपल्या शेजारून जो जाणारा भाग आहे, जो याचा कर्नाटकचा जो सीमावर्ती भाग आहे, त्या सीमावर्ती भागातले बरेचसे जो भाग होता अगदी तुळजापूर पर्यंत, आणि हा जो उमरगा वगैरे हा सगळा भाग हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीमध्ये किंवा त्यांच्यामध्ये होता. आणि त्याच्यामध्ये 3 भाषा लोक बोलणारे लोक होते, मराठी,
कन्नड आणि तेलुगू भाषा बोलणारे लोक. पण असं जरी असलं तरी निजाम काही ऐकायला तयार नव्हता, किंवा ते प्रतिसाद सुद्धा देत नव्हते. आणि मग प्रतिसाद देत नसल्यामुळे तिथं एक आंदोलन उभारलं आणि त्या आंदोलनाचे प्रमुख या चित्रामधील लीडरचं नाव काय, नेत्याचं नाव काय, सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. बोला. स्वामी रामानंद तीर्थ, जे प्रॉपर अंबेजोगाईचे आहेत, त्यांचं जे मूळ जन्मगाव जे आहे लक्षात, ते अंबेजोगाईचे आहे. आपल्या जवळच तसं लातूरच्या जवळ अंबेजोगाई आहे आणि ते अंबेजोगाईचे मूळ आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापना केल्यानंतर सुद्धा निजाम ऐकायला तयार नव्हता. ते काँग्रेस स्टेट काँग्रेसची स्थापना केली, त्यांनी त्याला विरोध केला आणि ती बरखास्त करून टाकली. तेव्हा तेथील जे लोक होते, काही रेड्डीज होते, काही मुस्लिम लीडर सुद्धा होते की जे सगळे भारतामध्ये सामील व्हावे असे म्हणणारे सुद्धा होते. पण त्याच काळामध्ये कासिम रजवी रजाकार नावाची हे स्थापन केली. आणि त्याचा प्रमुख होता कासिम रजवी. हा रजवी काय करायचा, हिंदू स्त्रिया असतील किंवा जे जे भारतामध्ये सामील होण्यासाठी तयार आहेत त्यांच्यावरती अतिशय अन्याय अत्याचार करायचा. किंबहुना हा स्वतः मुस्लिम असून सुद्धा मुस्लिम लीडर्स वरती, काही मुस्लिमांवरती सुद्धा अन्याय अत्याचार करायचा. तर त्यांचं काय हेतू होता, आम्ही पाकिस्तानमध्ये न जाता आम्ही भारतात सामील होणार. अशा लोकांवरती सुद्धा अन्याय अत्याचार तो प्रचंड. तो एकटाच नाही, त्याची एक संघटना होती, त्याचे काही सहकारी होते, ते सहकारी मिळून खूप अन्याय अत्याचार स्त्रियांवरती, पुरुषावरती, लहान मुलावरती खूप अन्याय अत्याचार करायचा. आणि काही लोकांना तो ठार सुद्धा करायचा जे ऐकत नाही. आणि अशा वेळेस ही सगळी बातमी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आणि त्या काळातले गोविंदभाई श्रॉफ, औरंगाबादचे गोविंदभाई श्रॉफ असतील, नांदेडचे भालेराव असतील, असे काही जे काही नेतृत्व होते यांच्यापर्यंत ते पोहोचले. आणि ते पोहोचल्यानंतर त्यांनी हैदराबाद संस्थान भारतात, म्हणजे यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये ठरावच घेतला. त्यांनी ठरावच केला. काय ठराव केला की आम्हाला स्वइच्छेने पाकिस्तानात जायचं नाही, तर आम्हाला भारतात जायचं आहे. कारण आमचं जे मूळ आहे, आमचे पाकिस्तान नसून आमचे मूळ हे भारतात आहे. आणि म्हणून इथली जनता काय म्हणते सार्वमत घ्यावं, जनता काय म्हणतं आणि जनतेचा जो निर्णय झाला असेल तर तो निर्णय आम्ही भारतामध्ये सामील होऊया, अशा प्रकारचा ठराव त्यांनी हैदराबाद संस्थानामध्ये प्रस्ताव ठेवून आणि भारतात सामील होण्याचं त्यांनी ठराव मंजूर करून घेतला. तर तमाम हिंदूंना आणि बऱ्याच मुस्लिमांना सुद्धा भारतातच सामील व्हायचं होतं हे त्यांना फक्त माहित होतं, जनजागृती चालू होती. आणि अशा वेळेस ह्या ठरावाला सुद्धा निजामांनी विरोध केला, हाणून पाडलं. कारण निजाम हा खूप मुत्सदी होता. त्याचे संबंध बाहेर इतर देशाशी सुद्धा होतं. अगदी इंग्लंडशी त्यांचे संबंध होते, पाकिस्तानचे तर संबंध होतेच, पण इंग्लंड बाहेरच्या काही देशांशी सुद्धा त्यांची संबंध होते. आणि हे असताना सुद्धा त्यांनी अजिबात ऐकलेलं नाही. आणि तेव्हा गृहमंत्र्यांकडे, म्हणजे भारत सरकारकडे ह्या सगळ्या संदेश जात होता. किंवा कासिम रजवी हा रजाकार या संघटनेच्या नावाखाली तिथल्या तेलंगणा मधल्या आणि कर्नाटक मधल्या आणि मराठी बोलणाऱ्या लोकांवरती कसे अन्याय अत्याचार, अनन्वित अन्याय अत्याचार करतो हे त्या ठिकाणी हे करत. त्याच दरम्यान दुसरी घटना घडली की भारत सरकारला असं कळालं की निजाम हा पाकिस्तानशी, म्हणजे त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि काही दिवसात, काही याच्यामध्ये त्यांच्यामध्ये करार होईल आणि पाकिस्तानमध्ये ते सामील व्हायला तयार आहेत, अशी बातमी त्यावेळेस होती.
आणि असा अन्याय अत्याचार करत असताना हैदराबाद संस्थानामधले जे लीडर्स होते म्हणजे गोविंदा श्राफ असतील, स्वामी रामानंद तीर्थ असतील किंवा भालेराव असे बरेच नेते होते. त्यांनी भारताचे तत्कालीन गृहमंत्री काय नाव त्यांचं, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे विनंती केली की आम्हाला मदत करावी, आम्हाला मदत करावी. बरं, मदत करत असताना हे संस्थान वेगळं होतं. भारत हे स्वतंत्र देश होता. कुठल्याही संस्थानावरती दुसऱ्या ह्याच्यावरती डायरेक्ट हे करता येत नाही, ते संकेताला धरून नव्हतं. आणि त्यावेळेस त्यांनी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले. तिथं दूत पाठवले निजामाच्या दरबारामध्ये की आम्ही तुमच्या काय अटी असतील आपण चर्चा करूया, त्यात तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न मांडा, जे काय असेल. निजाम त्यांना भेटच दिलेलं नाही. दरबारात जाऊन सुद्धा त्यांना भेटच दिलेलं नाही. बरेचसे त्यावेळेस पंतप्रधानांनी सुद्धा डायरेक्ट त्यांना संवाद साधण्याचा प्रयत्न केला तरी त्याला रिस्पॉन्स दिलेला त्यांनी नव्हता. आणि अशा वेळेस 13 सप्टेंबर 1948 ला भारत सरकारचे सैन्य नाही, पोलीस हैदराबाद मध्ये त्यांनी घुसवले, हैदराबाद संस्थानामध्ये त्यांनी घुसवले. त्याला ऑपरेशन पोलो. ऑपरेशन पोलो त्याला असं सांकेतिक नाव दिलं आणि सांकेतिक नाव देऊन त्याने हैदराबाद संस्थानामध्ये किंबहुना हैदराबाद मध्ये सैन्य घुसवलं. आणि घुसवल्यानंतर निजाम बावचळला, त्याच्याकडे सुद्धा सैन्य होते. पण भारत सरकारची पूर्ण मदत ह्या पोलिसांना होती आणि पाकिस्तानचं सैन्य सुद्धा तिकडे तयारच होतं. अशा दरम्यान अचानकपणे हैदराबाद मध्ये सैन्य पोलीस घुसवले आणि ऑपरेशन पोलो सुरू झालं. आणि या ऑपरेशन पोलो मध्ये 17 सप्टेंबर 1948 ला निजामाने शरणागती पत्करली. पण निजाम तिथून पलायन झालेला होता, त्याने तिथं ते सगळं सोडून त्यांनी पळून गेलेला होता. आणि अशा प्रकारे आजचा मराठवाडा म्हणजे तेव्हाचं हैदराबाद संस्थान हे 17 सप्टेंबर 1948 ला भारतामध्ये ते सामील झालं. आणि म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर हा साजरा केला जातो. म्हणून मित्रांनो, मराठवाड्यातले लोक दोनदा स्वातंत्र्य चळवळ केलेली आहे. एकदा भारत स्वतंत्र करण्यासाठी आणि दुसऱ्यांदा मराठवाडा मुक्त करण्यासाठी दोनदा हे म्हणजे 15 ऑगस्टला आम्ही स्वतंत्र नव्हतो, मराठवाड्यातले लोक पारतंत्र्यच होतो. 17 सप्टेंबरला आम्ही स्वतंत्र झालो. हे दोनदा संघर्ष त्यामध्ये करावा लागला. समजलं का पाठ सर्वांना? मी एक या ठिकाणी व्हिडिओ दाखवतो, तो तुम्ही सगळ्यांनी बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे. हाच तो निजाम जो हैदराबाद संस्थानाचा तो प्रमुख होता. त्याच्याकडे खूप श्रीमंती होती. लक्षात.
is superhuman powers and against very heavy odds. There was no alternative for me left but to surrender. जेव्हा हे झालं तेव्हा त्यांनी शरणागती पत्करलेलं म्हणजे गृहमंत्र्यापुढे सरकारने शरणागती पत्करलेलं पिक्चर आपल्याला त्यामध्ये दिसतो. पाठ सर्वांना समजलं का? बरं. भारतामध्ये जे 3 संस्थानं होते त्या संस्थानामध्ये निजामाची काय भूमिका होती? संस्थात सामील होण्याच्या बाबतीमध्ये काय भूमिका होती त्यांची निजामाची? तो भारतात सामील का झाला नाही? काय कारण असावी त्याची? हा बोला. त्यांना स्वतंत्र पाकिस्तानमध्ये जायचं होतं सर, म्हणजे हैदराबादचा पूर्ण जे इलाका होता तो पूर्ण पाकिस्तानमध्ये घेऊन जातो. हा एक मुद्दा. आणखी तुम्ही त्यांना ते मोमेडियन राज्य करायचं होतं म्हणून ते पाकिस्तानात सामील व्हायचे. पाकिस्तानात सामील व्हायचं. आणखी त्यांनी सुरुवातीला असाही प्रयत्न करून बघितला की मला पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं नाही, आम्हाला भारतातही सामील व्हायचं नाही, आमचं स्वतंत्र असं देश, आम्हाला स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण करायचं आहे. हा सुद्धा त्यांनी प्रयत्न करून बघितलेला. या तिघांनी तो प्रयत्न करून बघितलेला आहे. पण भारताचे तत्कालीन गृहमंत्री म्हणा, तत्कालीन जे काही सरकार असेल त्या सरकारने ते भांडून पाडलेलं आहे. हा एक भाग त्याच्यामधला. यामधून कोणकोणत्या नेत्यांनी प्रयत्न केले आता आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघितले आणि असे बघितले. हैदराबाद मुक्ती संग्राम होण्यासाठी कोणकोणत्या नेत्यांनी प्रयत्न केले आणि कोणत्या माध्यमातून केले? नेते आणि माध्यम. नेत्यांच्या आधी नाव घेऊया. मागे तुम्ही स्वामी रामानंद तीर्थ. तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल. आणखी नाव पटकन वाचलो. वाघमारे आणि भालेराव असे 2 नाव. अक्रू वाघमारे, गोविंदभाई श्रॉफ ज्यांची सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप मोठी प्रसिद्ध आहे. अशी बरेच एक आणि एक नाही, हे लीडर होते. अजून एक भालेराव आहे. हे लीडर होते. तिथल्या सगळ्याच लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे, ज्ञान अज्ञात लोकांनी. पण ह्याचं संपूर्ण नेतृत्व मात्र स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थचेच हे सगळे शिष्य होते. अक्रू वाघमारे असतील, भालेराव असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील किंवा भारताचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण असतील, हे सगळे त्यांचे शिष्य होते. लक्षात. आणि त्यांच्या कामाची दखल घेऊनच नांदेडला जे स्वतंत्र विद्यापीठ झालं त्याचं नाव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असं नाव दिलेलं आपल्याला त्यामध्ये दिसतोय. त्याची आपल्याला प्रस्तुती जी आपण म्हणूया ती प्रस्तुती त्याच्यामध्ये झालेली आपल्याला त्यामध्ये. या सगळ्या हैदराबाद मुक्ती संग्रामामधून आपण काय शिकतोय, काय शिक मिळते आपल्याला याच्यामधून? काय शिकायला मिळतं या घटनेमधून? काहीतरी शिक मिळत असेल, काहीतरी शिकवण मिळत असेल. त्यावेळेस जे हैदराबाद मध्ये जे बहुसंख्य लोक होते ते हिंदू होते आणि तिथं राजा जो होता म्हणजे निजामाचं राज्य होतं. मग त्यांनी अनुनियुक्ती त्याच्यावरती अत्याचाराने अन्याय करत होते. त्यांना भारतात सामील व्हायचं होतं पण निजामाला भारतात सामील व्हायचं नव्हतं.
आणि ते जे अन्याय अत्याचार केला त्याच्यामुळे जो उठाव झाला आणि त्या लोकांनी पण उठाव केला होता आणि त्याच्यामुळं आपल्या सरकारने सुद्धा ऍक्शन घेतली की त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होते त्यांना त्या अन्याय अत्याचारातून मुक्त केलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा भारत सरकारवरती त्यावेळेस एक प्रकारचा दबाव आला होता आणि मग त्यांनी सुरुवात त्यांची होतीच म्हणजे सामील करून घेण्याचं. आणि ज्यावेळेस अन्याय अत्याचार वाढायला लागला त्या कासिम रिझवीच्या माध्यमातून त्यावेळेस सरकारला एकदम ठोस पावलं उचलावी लागली आणि मग त्यांनी हैदराबादला आपण त्यातून काय शिक घेऊ? ठीक आहे, घटनाक्रम आहे, बरोबर आहे. तुम्ही घटनाक्रम त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? त्यातून हे शिकायला मिळतं की आपला जो देश आहे म्हणजे आपल्या देशातल्या लोकांचं अस्तित्व आपल्या भारतातच होतं. त्यांना परदेशात म्हणजे पाकिस्तानमध्ये जायचं नव्हतं. त्यांच्या इच्छेविरुद्ध होतं ते सगळं. ओके. निजामने होतं. सर युनिटी इन डायव्हर्सिटी हेच भारताचं होतं. करेक्ट. ती सत्ता कितीही मोठी असू दे, सरकार म्हणजे तिथला राजा कितीही मोठा असू दे, पण जनतेच्या भावभावनांपुढे त्यांच्या आकांक्षापुढे कोणालाही जाता येत नाही. हे काय आणि किती जरी मोठा असला तर आपण सगळे संघटित झालो, एकत्रित झालो तर कुठलीही सत्ता आपण उठवून टाकू शकतो. हा जो संदेश आहे हा संदेश या पाठामधून आपल्याला त्यामध्ये मिळतो. ओके, कोणाला काय अडचण आहे का याच्यामध्ये?